चला आपण काय करूया, नवीन टॉपिक सुरू करूया. सेम त्याच बेसिसवर आहे. आपण अगोदरचा जो टॉपिक बोलला, टॉपिकचं नाव काय होतं, रिप्रोडक्शन इन प्लांट्स होतं ना, लोअर अँड हायर प्लांट. आणि आता जो घटक बघायचा आहे तो आपल्याला रिप्रोडक्शनच असणार आहे, लोअर आणि हायर असणार आहे, पण कोणते असणार आहे तिथं, ॲनिमल्स. ठीक आहे. बरं, माझा सिंपल क्वेश्चन आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर किती गोष्टी येतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर किती गोष्टी येतात? दोन की तीन येतात. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ॲनिमल्स. किती जण येतात? 3 जण. प्रत्येक वेळेस मी टॉपिक सुरू केलं तेव्हा सांगितलं अगोदर, पण त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये किती जण येतात रे? 3 जण येतात. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यासोबत दुसरा घटक प्लांट्स, तिसरा घटक ॲनिमल्स. ओके. काही प्लांट्स युनिसेल्युलर असतात किंवा मल्टीसेल्युलर असतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पण येतात. जसं की युग्लिना नावाचा एक प्लांट आहे, युग्लिना. त्यानंतर क्लायमॅडोमोनास सुद्धा आपण बघितले, पण लक्षात असेल तर. ठीक आहे. पेनिसिलियम बघितले ना ते. ॲनिमल्स सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये येतात आणि ते लोअर असतात म्हणून त्यांना लोअर म्हणते. आणि कॉम्प्लेक्स जे असतात त्यांना काय म्हणायचं, हायर म्हणायचं. आणि आता आपल्या या टॉपिक मध्ये कशाचा अभ्यास करायचा, ॲनिमल्स मधला कोणता पार्ट, रिप्रोडक्शन. तर परत सुरुवात आपली होणार आहे, व्हॉट इज द रिप्रोडक्शन. कोण सांगू मला, व्हॉट इज द रिप्रोडक्शन? फॉर्मेशन ऑफ अ यंग वन्स लाईक अ पॅरेंट. बरोबर आहे ना. त्यांच्यासारखा दिसणारा नवीन प्राणी तयार करणे, त्यांच्यासारखा दिसणारा नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे म्हणजे रिप्रोडक्शन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ यंग वन्स लाईक their parent, like parent, called as reproduction. आता तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल, त्याचं कारण आहे ऑलरेडी आपल्याला रिप्रोडक्शन माहित आहे. ठीक आहे. आता मी सिंपल विचारतो, व्हॉट टेल मी द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. सांगता येतील का तुम्हाला कोणकोणते आहेत? ओके. जर मी म्हणतो टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, तुम्हाला सांगता येतील की बाबा याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात. एक जो प्रकार पडतो त्याला आपण म्हणूयात असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, लाईक अ प्लांट्स. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणूयात सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर दोन्ही गोष्टी असणार आहेत. तर एक गोष्ट नसणार आहे यांच्यामध्ये, ते कोणती? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आठवते का तुम्हाला? ॲनिमल्स मध्ये आहे का तसं? नाही. आपण आपला हात ब्रेक केला, दुसरा एक वर्षानं बघायला काय नवीन हाताला असं होते का? होत नाही. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपल्याकडून आहे का? नाही आहे, लक्षात ठेवा. तर आपण बघूयात आता लाईन टू लाईन काय देते आणि त्याला मी एक्सप्लेन करत व्यवस्थित पद्धतीने. इथं बघा, in list the various life processes, name the life process which is responsible for the continuation of the human race. बघा, आपली जी ह्युमन बॉडी आहे ती डिफरंट लाईफ प्रोसेसेस करते. आता लाईफ म्हणजे जीवन, प्रोसेसेस म्हणजे आपण जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया करता सांगा. काय करते की नाही? जेवण करते ना? जेवण करते की नाही? करते ना. डायजेशन, हो, रेस्पायरेशन, बरोबर आहे ना. रेस्पायरेशन. ओके. त्यासोबतच जर आपल्याला स्पेसिसची कंटिन्युटी करायची, स्पेसिस कंटिन्यू करायचे, तर काय करणार? रिप्रोडक्शन. ही पण एक लाईफ प्रोसेस आहे. ही पण कोणती प्रोसेस आहे? रिप्रोडक्शन. मला इथं ते सांगायचं बाबा, रिप्रोडक्शन इज वन ऑफ द लाईफ प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ती? लाईफ प्रोसेस. याला त्याच्यामध्ये सिक्रेशन सुद्धा येते, सर्क्युलेशन, भरपूर आहे. त्यासोबत अतिशय महत्वाची म्हणजे दॅट इज द रिप्रोडक्शन. आता पुढचा जो घटक बघा, ते काय म्हणते, व्हॉट आर द कॉमन मेथड्स रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एकपेशीय, बहुपेशीय. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर. आता काही ऑर्गॅनिझमचे तुम्हाला लहानपणापासून नाव माहिती आहे, जसे की युग्लिना आहे, अमिबा आहे, चपलीसारखा दिसणारा पॅरामिशियम आहे. तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते का? होते. तर कशाच्या माध्यमातून? बायनरी फिजन होते. ठीक आहे. ट्रान्सफर्स फिजन होते, ते आपण बघितले 10वीला होतं ते. तर ते टॉपिक एकदा रीड करा आणि याच्यामध्ये आहे ते पॉईंट मी सांगेन तुम्हाला. अजून त्यासोबत व्हॉट टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन हायड्रा. हायड्रामध्ये असेक्शुअल टाइपचं रिप्रोडक्शन होतं. ते कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचं आहे.
आणि डिफरंट मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन ऑफ अॅनिमल्स हे आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. आता एक एक पॉईंट तिथे लक्ष द्यायचं आहे. वी नो दॅट रिप्रोडक्शन इज वन ऑफ द मेजर म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट मेजर लाईफ प्रोसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट हेल्प काय काम करते मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ देअर स्पेसिस. ऑलरेडी सांगते बाबा रिप्रोडक्शन होण्यामागचं कारण आहे की त्यांच्या स्पेसिस काय झाला पाहिजे जगल्या पाहिजे. तर म्हणजे रिप्रोडक्शन नसतं स्पेसिस सर्वाइव्ह करू शकले असते का नाही. अँड इज डिफाइन्ड ॲज द हे वाक्य आपण ऑलरेडी पण बघितलंय. रिप्रोडक्शन इज अन बायोलॉजिकल प्रोसेस आणि ह्याच्यामुळे काय होते एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. पण कोणापासून प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ पासून. कोणापासून प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ पासून होतं. म्हणजे रिप्रोडक्शन काय इट इज biological process formation of new one life pre-existing organism. Okay, for example आता इथे एक झाड आहे. झाड नाही आपण प्लांटचं चाललंय ना. ठीक आहे. काय अमिबाय अमिबा मध्ये रिप्रोडक्शन झालं. सिंपली कोणते रिप्रोडक्शन होते बायनरी फिजन होते. त्याला असे तुकडे पडतात. ओके दोन अमिबा तयार झाले. दोघं पण सारखेच आहेत ना त्यांच्या पॅरेंट्स सारखे. म्हणून इथं म्हणले फॉर्मेशन ऑफ अ न्यू लाईक अ प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. तर माझा सिंपल क्वेश्चन आहे जर प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमच नसेल तर लाईफ फॉर्म होईल का नाही होणार आहे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे प्री एक्झिस्टिंग लाईफ. आणि आपण आता या ठिकाणी जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर त्या प्री एक्झिस्टिंग लाईफला आपण काय म्हणतो पॅरेंट्स म्हणतो. त्यांना काय म्हणतो पॅरेंट्स म्हणतो. ठीक आहे. आता बघा इट डज बिकम द व्हायटल प्रोसेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हायटल. व्हायटलचा मिनिंग काय तुम्हाला सांगते इम्पॉर्टंट. मी अगदी ऑलरेडी झालेले बरं तुम्हाला मी शिकवलं ते रिप्रोडक्शनचा पॉईंट जो पहिला होता ना इंट्रोडक्शन पहिलं लेक्चर सेम तेच आहे बाकी काहीच नाही. तुम्ही बघा गेल्यानंतर काय म्हणते व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट प्रोसेस. ओके बरोबर आहे. आपलं रिप्रोडक्शन कोणती प्रोसेस आहे व्हायटल प्रोसेस. शब्द लक्षात ठेवायचं व्हायटल VITAL. व्हायटल म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस अँड टू स्पेसिस टू सर्वाइव्ह ओव्हर अ long period even through the individuals or the organism live naturally by the limited period of a time. For example आता आपण एक ह्युमन बिंग आहे. आता हा किती वर्ष जगू शकतो जास्तीत जास्त 100 वर्ष. हा काय याचं नाव आपण याला होमो सॅपियन्स म्हणतो. होमो सॅपियन्स 500 वर्षानंतर जर आपण यांच्यामध्ये रिप्रोडक्शन नसतं तर काय झालं असतं कोणी जगू शकलं असतं का नाही. पण यांच्यामध्ये काय होते रिप्रोडक्शन होणार आहे. म्हणून यांच्या स्पेसिस 500 वर्षानंतर सुद्धा जीवन असतील का माझा सिंपल क्वेश्चन आहे. आणि याचं कारण काय रिप्रोडक्शन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय सर्वाइव्ह होते सर्वाइव्ह ऑफ अ स्पेसिस. स्पेसिस कशात समजा हे महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा टाइम पिरियड मी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा टाइम पिरियड या जगामध्ये फिक्स असतो 100 वर्ष. पण त्यांच्या पिढ्या जगतात ना ते कशामुळे त्या बिकॉज ऑफ द रिप्रोडक्शन. पॉइंट लक्षात ठेवायचं. लाईफ स्पॅन म्हणजे कोणाला सांगते व्हॉट इज द लाईफ स्पॅन नाही व्यवस्थित सांगता येईल का कोणाला मला व्हॉट इज द लाईफ स्पॅन. सांगता येईल ड्युरेशन फ्रॉम बर्थ टू डेथ ऑफ एन ऑर्गॅनिझम is called lifespan. म्हणजे जन्मापासून लक्षात आता इथं बर्थ झाला हॅपी बर्थडे झाला त्याचा चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
हा
हा जो टाइम पिरियड आहे ना, याला म्हणायचं, हा प्रत्येक स्पेसिसचा वेगवेगळा असतो. आपण 100 वर्ष जगू शकतात. ओके, जो डॉग आहे 25 वर्ष जगू शकतो, कासव 350 वर्ष जगू शकतो, एलिफंट 80 वर्ष जगू शकतो. समजा नाही 150 वर्ष कावळा जगतो, सॉरी पॅरट जगतो. असं काहीतरी आहे एकदा बघा एनसीईआरटी मध्ये. त्याच्यात दिले लाईफ स्पॅन डिफरंट म्हणजे डिफरंट स्पेसिस हॅव अ डिफरंट लाईफ स्पॅन. लक्षात ठेवायचं, डिफरंट स्पेसिस हॅज डिफरंट लाईफ स्पॅन. आता न सकाळी आपण एका कोंड्याला बघलं तर दुपारी खाय ना. अरे खरंच मला खरं वाटत नाही का तुम्ही जायचं, आता इथून जायचं, आज जाता जाता बघायचं एखाद्या दुकानामध्ये, मोजून ठेवायचं 1 2 15 आहे, उद्या बघायचं 5 कुठे गेले, संपले. म्हणजे टाइम ड्युरेशन बिटवीन बर्थ टू द डेथ, दॅट इज द लाईफ स्पॅन. ओके, समजलं? लाईफ स्पॅन समजलं? ठीक आहे. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन वेगवेगळा असू शकतो, पण स्पेसिसचा पण काय असतो, डिफरंट स्पेसिसचा वेगळा. ओके, आता सगळे होमोसेपी असं कोणी एका मी 1000 वर्ष जगणार आहे, 10 वर्ष जगायची म्हणजे ठीक आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की बाबा बर्थ पासून ते डेथ पर्यंत जे असतं त्याला म्हणायचं लाईफ स्पॅन. समजलं ना? लाईफ स्पॅन काय म्हणतो मी? द ड्युरेशन बिटवीन द बर्थ टू द ऑल एज द लाईफ स्पॅन. ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात आपल्या टॉपिक मध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, इन दिस चॅप्टर वी विल लर्न अबाउट. तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात, तुम्ही मला सांगू शकता. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघा ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल असू द्या फिमेल असू द्या. त्यानंतर आहे गॅमेटोजेनेसिस. कोणाला सांगता येईल व्हॉट इज द गॅमेटोजेनेसिस? फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द गॅमेट कॉल्ड एज द गॅमेटोजेनेसिस. गॅमेट्स म्हणजे मेल आणि मेल स्पर्म आणि फिमेल ओव्हम. ओके, त्यानंतर हे तर पाठच झालं असेल. डिफरंट टाइप ऑफ फर्टिलायझेशन, ते वाला फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. एम्ब्रियोलॉजी, लॉजी म्हणजे अभ्यास, एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो. द स्टडी ऑफ एम्ब्रियो कॉल्ड एज द एम्ब्रियोलॉजी. कोणी सांगू शकते मला व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅच्युरेशन? पॅच्युरेशन that is the delivery of baby, that is known as the pasteurization. Okay, pasteurization म्हणजे काय? डिलिव्हरी ऑफ द बेबी. त्यासोबत आपल्याला बघायचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बघा लक्ष द्यायचं, ते बरेच तुम्हाला माहित आहे, तुम्ही सोपा आहे टॉपिक, काय नाही. पुढे बघा, 2 मेथडने यांच्यामध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. जस्ट लाईक द प्लांट्स, सेक्शुअल अँड असेक्शुअल. त्यातला आता आपल्याला पहिला घटक स्टार्ट करायचा, तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स. एनिमल्स मध्ये पण असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. मी जर कोणालाही विचारलं मला सांगा बरं व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन, तुम्ही काय काय सांगू शकता? त्यांच्यामध्ये गॅमेट असतात का? नसतात. पॅरेंट 2 असतात का? एकच पॅरेंट असतो. बरोबर आहे. फ्युजन होते का? एम्ब्रियो तयार होतो का? ओके, हो. झायगोट तयार होतो का? काहीच नाही. डायरेक्ट तुकडे पडतात, नवीन तयार, तुकडा पडला, नवीन तयार. सिंपली या पद्धतीने. म्हणजे इट इज द कॉमन मेथड अमंग द लोअर ऑर्गॅनिझम, लोअर एनिमल्स, अँड इट डज नॉट इन्व्हॉल्व द. आता गॅमेटच तयार होत नाही तर मिओसिस होईल का तिथं? मिओसिस म्हणजे एकाचे, लक्षात ठेवा, मिओसिस म्हणजे काय? तिथून आविष्कार. मिओसिस म्हणजे एकाचे 4, नॉर द गॅमेट फॉर्मेशन. यांच्यामध्ये काय होत नाही? फ्युजन होत नाही. त्यासोबतच बघा, द फॉर्मेशन ऑफ द प्रोजेनी. इथं काय करायला? फॉर्मेशन ऑफ द प्रोजेनी इज बाय द सिंगल पॅरेंट. फक्त एकाच पॅरेंट पासून एक नवीन अपत्य जन्माला येते, त्यालाच म्हणतात प्रोजेनी, सिंगल पॅरेंट. अँड डज नॉट इन्व्हॉल्व द बोथ सेक्सेस. म्हणजे यांच्यामध्ये मेल फिमेल असं काय असते का? नसते. अँड सो इट इज कॉल्ड एज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता बघा, एकाच पॅरेंट पासून तयार झालाय म्हणजे यांच्यामध्ये जेनेटिक चेंजेस असतील का? आता आपल्यामध्ये जीन्स पप्पाकडून 50% मम्मीकडून 50% आले म्हणजे आपण वेगळे आहोत. बरोबर आहे. तसंच एकच अमिबा आहे, त्याचे 2 तुकडे पडले, काय कॅरेक्टर चेंज झाले का? म्हणजे जे जेनेटिकली सिमिलर असतील की डिसिमिलर असतील? म्हणून डिसिमिलर. इथं बघा, सो द प्रोजेनी ऑफ द डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे सारखे. आयडेंटिकल म्हणजे काय? सारखे. सो द सिंगल पॅरेंट आर ऑल्सो रेफर टू ॲट द क्लोन्स. त्यांच्यापासून तयार झालेले जे प्रोजेनी असते ते त्यांचे काय असतात?
clones. Okay, and the lower animal reproduce asexually by the gemule formation आणि budding. हे आपण बघणार. आणि त्यावर आपल्याला काय करायचं हे मी टाकूया आणि ते पॉइंट ऍड करूया. Asexual reproduction. एक एक पॉइंट सांगायचं. पहिला पॉइंट काय काय नो गॅमेट फॉर्मेशन. बरोबर आहे ना. दुसरं वाक्य नो मियोसिस. तिसरं नो सिंपल नो म्हणण्यापेक्षा ओनली सिंगल पॅरेंट. इट फॉर्म्स क्लोन्स म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल. अजून they do not have a different sexes. Do not have different sexes. अजून बरोबर एवढे पॉइंट आले. ठीक आहे. म्हणजे एक तर गॅमेट फॉर्म होत नाही त्यासोबत यांच्यामध्ये काय होत नाही नो फर्टिलायझेशन. असं काय राहिले काय झालं ते नाही तो पॉइंट नंतर घ्यायचा. बस एवढे पॉइंट आहेत. म्हणजे नो गॅमेट फॉर्मेशन नो मियोसिस ओनली सिंगल पॅरेंट आयडेंटिकल जेनेटिकली आयडेंटिकल दे डू नॉट हॅव अ डिफरंट सेक्सेस अँड नो फर्टिलायझेशन. एवढे पॉइंट आहेत बघा लक्षात घ्या. 1 2 3 4 5 आणि 6 पॉइंट. तुम्हाला 6 वाक्य तयार करता येतात. मी असं का देतोय आता तुम्हाला स्वतःला वाक्य तयार करायचं. जसं की बघा in asexual reproduction no gamete formation is occurred. In asexual reproduction no meiosis occur. In asexual reproduction only single parent is present. And in asexual reproduction it forms only clones and clones are the genetically identical. And त्यासोबतच in asexual reproduction no formation of different sexes. In asexual reproduction no fertilization occur. एवढे पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. मला काय अडचण येत नाही. मग आता आपल्याला काय बघायचं जे ॲनिमल्स असतात त्या ॲनिमल्स मध्ये दोन पद्धतीने इथे काय आले असेक्शुअल रिप्रोडक्शन आला. त्यातला पहिले जो पद्धत आहे त्याला आपण बडिंग म्हणूया. काय म्हणले इथं बडिंग. आणि दुसरं काय म्हणले जेमूल. जेमूल्स फॉर्मेशन. एक बडिंग आहे दुसरं काय आहे जेमूल फॉर्मेशन आहे. ठीक आहे चला बघूया पुढे. त्यातला आता पहिला जो घटक आपल्याला बघायचा तो म्हणजे काय जेमूल फॉर्मेशन. ठीक आहे बघा की डायग्राम तुम्ही एकदा बघून घ्या. डायग्राम मध्ये काय काय आहे त्याला काहीतरी आउटर आणि इनर मेम्ब्रेन दिसाले. माठासारखं चित्र दिसाले का माठ जसं असतं पॉट मध्ये आपण त्याला ओके पॉट सारखं चित्र दिसाले. वर थोडस एक मायक्रोपाईल म्हणजे छिद्र बनायचं मायक्रोपाईल आहे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला काटे काटे दिसालेत का आहेत बघा. मायक्रोपाईल छिद्र आहे. मोनोएक्झॉन स्पिक्युल्स आहे. त्यासोबत इनर मेम्ब्रेन आहे आउटर मेम्ब्रेन आहे आणि इथे एक सेल आहे त्यांना म्हणतात आर्चिओसाइट्स. त्यांना काय म्हणतात दे आर कॉल्ड ॲज द आर्चिओसाइट. हा एक जेमूल आहे. काय हा एक जेमूल आहे. लक्षात ठेवा. आता एक एक बघूया आपण. जेमूल इज एन इंटरनल बड formed only in a spongeous. बघा बड म्हणजे गाठ सिंपली. पण ही गाठ कुठे आहे इंटरनली. बघा याच्या मध्ये आले का बाहेर कुठे आहे का मध्ये दिसाले बघा छोटे 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 दिसाले की नाही इंटरनल. म्हणजे सिंपली जेमूल्स आर द इंटरनल बर्ड्स फॉर्म्ड ओनली इन द स्पॉन्जेस. पोरिफेरा माहिती आहे तुम्हाला त्यामध्ये जे स्पॉन्जेस असतात ना एक्झाम्पल मध्ये त्यांच्यामध्ये काय होते जेमूल फॉर्मेशन होते. मी तर पहिली हेडिंग टाकतो जेमूल फॉर्मेशन. पहिला पॉइंट काय नोट करू. इट इज बर्ड फॉर्मेशन occur simply formation of a bird
internally occur in a sponges. Formation of a bud. कुठं इंटरनली ना, इंटरनली ऑकर इन कोणामध्ये होते, ऑकर इन स्पॉन्जेस. बघा एक एक वाक्य लक्षात ठेवा, तुला समजून जाईल. इथे काय फॉर्म आले, बर्ड. कुठं फॉर्म आले, इंटरनल. कोणामध्ये फॉर्म आले, आता बर्ड फॉर्म आले, त्या बर्डला काय म्हणतात, जेमोड म्हणतात. ठीक आहे, समजेल पुढे जाऊन तुम्हाला, थोडंसं लक्ष द्यायला. आणि हे सेक्शुअल आहे की असेक्शुअल आहे सांगा बरं मला. असेक्शुअल. इट इज द असेक्शुअली प्रोड्यूस्ड मास of the cell. Simple as that. It is the asexually produced aggregation. Aggregation म्हणजे group. Aggregation म्हणजे काय, group. तेवढं लक्षात ठेवा, तुम्ही असं लक्षात ठेवा. It has a asexually reproduced mass of a cells and the archaeocytes capable of developing into a new organism, and the archaeocytes get coated by the thick resistance layer of the secretion by amoebocytes, and the gemole is formed to overcome unfavorable condition. पहिला एक पॉइंट नोट करतो मी, दॅट इज ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म्ड asexually in a bird. काय फॉर्म आला तिथं, ग्रुप तयार होतात. तिथे एक जम होतं का, नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होत होते, ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म होत होते. कोणामध्ये, बर्ड मध्ये. ठीक आहे, त्यातला जो प्रत्येकाचा एक सेल असतो ना, मी ती डायग्राम इथे घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार की कशा पद्धतीने फॉर्म झालेला. हे तुमच्यासाठी नवीन आहे, म्हणून थोडंसं वेळ लागला, लक्ष द्या. डायग्राम लक्षात ठेवायची. बघा, हे आउटर मेम्ब्रेन आहे, हे इनर मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये ते छोटे छोटे सेल दिसतात तुम्हाला, दिसतात की नाही. त्याच्यातला एक सेल बाहेर पडला की एक नवीन और प्रोजेनी. त्याच्यातून एक बाहेर पडला, बरं पॅरेंट त्या दोन दिसतात का तुम्हाला. तो सेल पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झाले ना, म्हणून हा कोणत्या प्रकारचा आहे, असेक्शुअल टाइपचा आहे. आणि या सेलचं नाव काय आहे, आर्चिओसाइट्स. लक्षात ठेवा, these cells called कोणते म्हणतात, आर्चिओसाइट्स. समजलं. आणि आर्चिओसाइट्स सेलचं काम काय असतं बघा, लक्षात. थर्ड पॉइंट, आर्चिओसाइट्स आर capable of forming new progeny. म्हणजे त्या आर्चिओसाइटचं काय काम आहे, एक नवीन प्रोजेनी तयार होण्याचं कॅपॅसिटी. कॅपेबिलिटी म्हणजे त्याच्याकडे पॉवर आहे, बरोबर आहे. पण हे कुठं प्रेझेंट आहे, आर्चिओसाइट्स त्या जेमोलच्या मध्ये. समजायला की मी काय म्हणतो, तरी पण मी आता तुम्हाला समजावून म्हणते, एक डायग्राम ड्रॉ करून. मी काढलेले कोणते सेल आहेत, आर्चिओसाइट. ठीक आहे, पूर्ण नाही काढत, तेवढेच काढतो. त्याच्यातला एक बाहेर पडला, तो ब्रेक झाला. त्याच्यापासून काय होते, नवीन जे काही ऑर्गॅनिझम आहे, नवीन काय तयार होते, प्रोजेनी तयार. बरं ठीक आहे, निमोशोर एकच का, दुसरा पडला, त्याच्यापासून पण नवीन काय तयार होते, प्रोजेनी. असे अनेक तयार होतात. समजायला मी काय म्हणतो, ओके. आणि हे कोणामध्ये चाललंय नेमकं, स्पॉन्जेस मध्ये. कोणामध्ये चाललंय, हे स्पॉन्जेस मध्ये चालत आहे. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. फोर्थ पॉइंट, त्या ठिकाणी they form in a unfavorable condition. That gemol formation unfavorable condition कोण मी सांगितलं होतं काय असते, पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. परत सांगतोय, अनफेवरेबल कंडिशन म्हणजे त्यांना खायला प्यायला तर भेटणार नाही. फेवरेबल कंडिशन म्हणजे खायला प्यायला भेटणार आहे, अनफेवरेबल कंडिशन म्हणजे खायला प्यायला भेटणार नाही. मग त्यांना स्वतःला जगवायचे, म्हणून ते कोणतं रिप्रोडक्शन करतात, जेमोल फॉर्मेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे इथे चौथा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, इट इज ऑफर इन कोणत्या कंडिशन मध्ये, अनफेवरेबल कंडिशन.
तरच ते जिवंत राहू शकतात ना, नाही तर जिवंत राहू शकतात का नाही. पाचवा पॉइंट, आर्चिओसाइट्स आर कोटेड बाय, कोटेड म्हणजे त्यांच्यावर आवरण येणार, कोटेड बाय सिक्रेशन ऑफ, कोटेड बाय सिक्रेशन, थिक सिक्रेशन, थिक म्हणजे जाड, थिक सिक्रेशन ऑफ, थिक सिक्रेशन secreted by कोणते सेल्स तुम्हाला सांगते, अमिओबाइट्स, अमिओबाइटिक सेल. कोणते सेल सिक्रेट करतात ते, अमिओबाइटिक सेल सिक्रेट करतात. आता लक्षात आहे आपल्याकडे कंडिशन, आता हा एक स्पॉन्ज, इथं काय स्पॉन्ज, हे कोणामध्ये होते, स्पॉन्जेस मध्ये होते. आणि स्पॉन्जेस आता अनफेवरेबल कंडिशन मध्ये जाणार आहे, त्याला खायला भेटणार नाही, जास्त पाणी भेटणार नाही, काहीच गोष्टी नाही. म्हणजे तो कोणत्या कंडिशन मध्ये चाललाय, आता अनफेवरेबल कंडिशन मध्ये चाललाय. बरं, तो अनफेवरेबल कंडिशन मध्ये चाललाय मग काय मरून जाईल का नाही, मग तो स्वतःमध्ये चेंज करेल. स्वतःमध्ये चेंज काय करेल, तो काहीच करणार नाही, तो स्वतःला काय करेल, एक जेमूल फॉर्म करेल. काय फॉर्म करेल, जेमूल फॉर्म करेल. अशा पद्धतीनं त्याच्या भोवती असं घट्ट, असं थिक पदार्थाचं काय होणार आहे, आवरण तयार होणार आहे. आणि ते आवरण तयार करण्याचं काम कोण करते, आता लिहून दिलं बघा, अमिबोसाइट्स. आणि त्याच्यामध्ये कोणते सेल आहेत, आर्चिओसाइट्स. म्हणजे समजा काय, हे त्यांना मध्ये टिकून ठेवण्याचं काम करणार आहे. आणि उद्या चालून फेवरेबल कंडिशन आली की काय होते, हे काय होतं सांगा बरं. काहीच नाही, हे फुटते. काय होते, ब्रेक होणार आहे. काय होणार आहे, ब्रेक. आणि त्याच्यातून बाहेर कोण पडेल, बाहेर पडतात ते आर्चिओसाइट्स सेल. आणि परत काय फॉर्म करतात, ही कंडिशन. आणि इथं कुठं तुम्हाला पॅरेंट दिसाले, मदर, फादर मदर काय दिसाले, गॅमेट दिसाले. म्हणून हे काय आहे, दॅट इज द विच टाइप ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल. आणि इथे जेमुल्स फॉर्म आले, तुम्ही त्याला कोणतं फॉर्मेशन म्हणतात, जेमुल फॉर्मेशन. बघा आता इथे किती गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, क्विक रिव्हिजन म्हणून म्हणतो मी. बघा लक्ष द्या. पहिली गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची, बाबा जेमुल फॉर्मेशन म्हणजे द फॉर्मेशन ऑफ अ बर्ड इंटरनली ऑकर इन अ स्पॉन्जेस. दूसरा पॉइंट, द ग्रुप ऑफ सेल्स formed asexually in a bird, this is called as the archaeopteryx. Archaeopteryx are coated by a thick secretion secreted by the amoebocytes, and archaeopteryx they have capability to forming a new progeny. new progeny म्हणजे काय, नवीन स्पॉन्ज तयार करता येतात. आणि it is the occur in a unfavorable condition. आणि आर्चिओ सांगितलं 5 पॉइंट तुम्हाला आले पाहिजे, समजलेत का, ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. तुम्हाला आता मी काही क्वेश्चन विचारतो. पहिला क्वेश्चन, जेमुल फॉर्मेशन ऑकर इन अ डायडॅश. व्हेरी गुड. जेमुल फॉर्मेशन इज अ डायडॅश टाइप ऑफ रिप्रोडक्शन. Okay. Which type of cells are involved for the capability to forming a new sponges? Okay. Archaeopteryx cells are coated by the thick secretion secreted by didash. समजलं. and it is occur in a didash condition. Okay. Done. तुम्हाला एवढे पॉइंट समजलेले आहेत. that is the जेमुल फॉर्मेशन. कोणतं फॉर्मेशन आहे, जेमुल. आता व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं. कोणतं काय अडचण आहे का इथपर्यंत.